नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 15.2. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 15 सेंटीमीटर. रोम्बस डायगोनल्स आहे त्याचा एक किती आहे 15 सेंटीमीटर आणि सेकंड 24 सेंटीमीटर आहे. फाइंड इट्स एरिया. दोन डायगोनल दिलेले आहे आणि तिथे काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे कशाचा, रोम्बसचा. ओके, सोल्युशनमध्ये लेंथ ऑफ द डायगोनल्स 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. डायगोनल दिलेले किती 15 सेंटीमीटर आणि 24 ते लिहून घेतले गिवनमध्ये. आता एरिया ऑफ रोम्बस फाइंड काय करायला लावला, एरिया ऑफ रोम्बस. एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल. प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार, मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन काय करायचं, दोन डायगोनलचं करायचं. 15 आणि 24 1/2 लिहून घेतला, मल्टिप्लाय 15 मल्टिप्लाय बाय 24. ओके, आता इथे काय करणार आहे, 2ने 24ला डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे 12 आलं इथं. 15 इंटू 12 केलं आपण, 15 इंटू हे 12. ओके, 15 इंटू 12 केल्यावर ॲन्सर किती येतं तुमचं, 180 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ रोम्बस किती झाला आपला, 180 सेंटीमीटर. फायनली एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 180 स्क्वेअर सेंटीमीटर. हे तुमचं फायनल कन्क्लुजन झालं. याला बॉक्स करून घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड, लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द डायगोनल रोम्बरांची किती दिलेली, 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. सेम एक्झाम्पल आहे, फक्त याच्यामध्ये पॉईंटमध्ये दिलेले डायगोनल्सची लेंथ. मग फायनल गीताने गिवन लेंथ ऑफ द डायगोनल 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फायनली फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. तो पण लिहून घेतला आपला. आता काय करायचं, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन करायची कशाची, डायगोनलची. मग 1/2 लिहून घेतले. प्रोडक्ट काय आपले डायगोनलचे लेंथचे 16.5 आणि 14.2 व्हॅल्यू पुट करून घेतलं मल्टिप्लिकेशन. आता यांच्यामध्ये याने आपण याला डिवाइड करू, याला डिवाइड होईल का, इथं 5 आहे म्हणून नाही होऊ शकत. ओके, मग इकडे 2 आहे, इथे होऊ शकतं. इथे किती 2 7 जा 14. ओके, आणि 2 1 जा 2 आणि हा पॉईंट इथे देऊन घेतला म्हणजे 7.1 आपलं हे ॲन्सर आलं. हे 7.1 इथे लिहून घेतलं. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे फायनली ॲन्सर येतं. ओके, मल्टिप्लिकेशन अगदी सोपं आहे बघा. आता इथे पॉईंट आहे, हा पॉईंट सध्या रिमूव्ह करून टाका तुम्ही. हे साईडला करायचं आहे तुम्हाला. आणि 165 करून घेतले आणि 71 लिहून घेतले आपण, बरोबर. आता 1ने याला मल्टिप्लाय केलं वरच्या टर्मला तर काय येईल, 165 येणार आहे तुमचे, बरोबर. इथं फर्स्ट पॉईंटचा कॅन्सलेशन 7 इंटू 5 7 5 जा 35 7 6 जा 42 3 कॅरी होता आपला, बरोबर. 37 6 जा 42 प्लस 3 45 4 कॅरी आला आपला. 7 1 जा 7 7 प्लस 4 11 ॲडिशन करायची याची 5 6 प्लस 5 11 1 कॅरी 1 प्लस 1 2 2 आणि 5 7. ओके, 1 ॲज इट इज 1. किती आले आपले इथं 117. आता किती, याचा एक पॉईंट, हे बघा याचा एक पॉईंट, याचा एक पॉईंट, पॉईंट किती झाले, 2 पॉईंट झाले. मग 2 पॉईंट नंतर आपण इथे देऊन घ्यायचं. मग किती झाले 117.15 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हा स्क्वेअर सेंटीमीटर कसा आला, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगायचं विसरलो मी तुम्हाला. सेंटीमीटर याचं युनिट आणि याचं सेंटीमीटर मल्टिप्लिकेशन केलं असता तर स्क्वेअर सेंटीमीटर होतं. स्क्वेअर सेंटीमीटर आपण 2 प्रकारे लिहू शकतो, सेंटीमीटर स्क्वेअर असं पण लिहू शकतो, बरोबर. आणि स्क्वेअर सेंटीमीटर असं पण लिहू शकतो. हे स्क्वेअर आणि सेंटीमीटर आलं लक्षात. फायनली कन्क्लुजन लिहिताना
area, therefore area of a rhombus is 117.15 square centimeter. ओके, थँक्यू. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तुम्ही एक्झाम्पल नंबर 3 बघूया. इफ पेरिमीटर ऑफ अ rhombus is 100 centimeter and the length of one diagonal is 48 centimeter, what is the area of quadrilateral? आता एक काय दिलेलं आहे, रोम्बस दिलेलं आहे. मी रोम्बसची फिगर काढून घेतली. ओके, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, डायगोनलची लेंथ किती दिलेली, 48 सेंटीमीटर. कोणता पण एक डायगोनल घेतला. आता मी हा डायगोनल घेतला. ओके, 48 सेंटीमीटर घेतला. ओके, पूर्ण डायगोनलची इथून तर ए पॉईंट टू सी पॉईंट. ओके, 48 सेंटीमीटर. आणि रोम्बसचं पेरिमीटर किती दिलेलं आहे तुम्हाला, पूर्ण 100 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर तुम्हाला काय फाईंड करायला, व्हॉट इज द एरिया ऑफ क्वाड्रिलेटर. मग याचा पूर्ण एरिया काय असेल तो आपल्याला काढायचा आहे. आता एरिया काढण्यासाठी अगोदर आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा आपण गिवन डाटा लिहून घेऊ, मग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, गिवन पेरिमीटर ऑफ अ रोम्बस, पेरिमीटर ऑफ द रोम्बस गिवन किती दिलेलं आहे आपल्याला, 100 सेंटीमीटर, ते लिहून घेतलं. लेंथ ऑफ वन डायगोनल, हे बघा, लेंथ ऑफ वन डायगोनल किती, 48 सेंटीमीटर, ती पण लिहून घेतली. बरोबर. नेक्स्ट आहे आपलं पेरिमीटर ऑफ रोम्बस. आता आपल्याला काय काढावं लागेल, फर्स्ट पेरिमीटर ऑफ रोम्बस. म्हणजे काय होईल, आपल्याला पेरिमीटर ऑफ रोम्बस काढलं तर आपल्याला काय होईल, एक साईड आपल्याला भेटून जाईल. ओके, आता हे 4 साईड दिलेली, 1 2 3 4 साईड दिलेली आहे 100 सेंटीमीटर. आपल्याला एक साईड काढायची आहे. मग त्याच्यावरून आपल्याला ही एक साईड भेटली, याच्यावरून आपल्याला इथं पायथागोरसच्या थेरमने हे कॅल्क्युलेशन करता येईल. बघूया नेक्स्ट स्टेप. 100 पेरिमीटर लिहिलं इथं इज इक्वल टू 4 ॲज इट इज फॉर्म्युलामधले इंटू साईड. आता हे 4 इथं मल्टिप्लाय आहे, इथं इकडे येतं आणि काय होईल, डिवाईड. मग इथं काय होईल, 4 1 जा 4 2 जा 8, 2 उरले इथं, 4 5 जा 20. ओके, 25 सेंटीमीटर आणि इथं साईड इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. हे फर्स्ट झालं आपलं. ओके, नंतर आता ही एक साईड भेटली आपली रोम्बसची. बरोबर. आता ही साईड भेटली तुम्हाला, ही 25. हे बघा, इथं तुम्ही 25 सेंटीमीटर लिहून घ्या, 25 सेंटीमीटर. ओके, हे चारही साईडचं तुम्हाला पेरिमीटर दिलेलं होतं. आता एकच पेरिमीटर काढून घेतलं आपण एक साईडचं, म्हणजे आपल्याला काय होईल, आता इथं हे 48 आहे. बरोबर. AMC पूर्ण डायगोनल किती दिलेलं आहे, 48 सेंटीमीटर. 48चं हाफ केलं तर किती येतं, 24 येतं. म्हणजे आपल्याला ह्या 2 लेंथ भेटतील. मग आपल्याला ही काढायला भेटेल. आणि ही निघाल्यानंतर याची डबल केली असता आपल्याला काय भेटते, BM भेटला. म्हणजे याची डबल केली म्हणजे काय भेटतं, MD भेटेल. मग आपलं पूर्ण हे आणि दोन्ही डायगोनलचं मल्टिप्लिकेशन केलं असतं आपल्याला काय भेटेल, एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल. ओके, चला तर मग आता सुरुवात करूया. वी नो ईस्ट साईड ऑफ द रोम्बस किती दिलेली, 25 आपली आलेली. बरोबर. वी नो AC इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. AC किती दिलेली, 48 सेंटीमीटर. आता 48 डिवायडेड बाय आपण किती करणार आहे, AM आणि MC हे किती झाले, 2 पार्ट झाले, 1 आणि हा एक 2. बरोबर. 2 पार्ट झाले. मग आपल्याला इथे काय करायचे, डिवायडेड बाय, त्याच्यामुळे इथे 2 केले. 2 2 जा 4, 2 4 जा 8 म्हणजे 24 सेंटीमीटर. बरोबर. AM इज इक्वल टू 24 सेंटीमीटर आली आपली ही. आता इथं किती येईल तुमची ही, हे बघा एवढी, इथून तर इथपर्यंत 24 सेंटीमीटर. बरोबर. नेक्स्ट मग V इन ट्रँगल AMB, इन ट्रँगल AMP हा काय झाला तुमचा, राईट अँगल ट्रँगल असेल तर ट्रँगलच्या एक्झॅक्ट समोरील बाजू असते ती काय असते, हायपोटेन्युस म्हणजे कर्ण. बरोबर. वी ॲप्लाय पायथागोरस थेरम. AB स्क्वेअर हे बघा, AB स्क्वेअर इज इक्वल टू काय, AM स्क्वेअर आणि MB स्क्वेअर दोन्ही साईडचा स्क्वेअरची बेरीज. हे बघा
एम स्क्वेअर प्लस हे बघा एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर लिहून घेतलं आपलं बरोबर. नंतर ए बी स्क्वेअर किती आहे आपले 25 सेंटीमीटर. नंतर काय तुमची ही 24 सेंटीमीटर आहे बघा. ए बी 25 सेंटीमीटर स्क्वेअर, एम किती 24 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि एम बी आपल्याला माहिती किती नाही माहिती, हा आपल्याला काढायचा आहे. ओके, मग तो काढायसाठी आपण काय करू, या दोघांचे स्क्वेअर काढून घेऊ. 25चा स्क्वेअर किती आहे 625 इज इक्वल टू 24चा स्क्वेअर 24 इंटू 24 केले असता मल्टिप्लाय किती 576. तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतच असेल त्यामुळे मी एक करून नाही दाखवत. 25चं काय करायचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करा. 25 इंटू 25 काय आन्सर आपलं काय येईल 625. याचं पण किती स्क्वेअर आहे म्हणजे काय डबल मल्टिप्लिकेशन 24 इंटू 24 करायचे 576 आन्सर आहे. आता हे केल्यानंतर ही इकडं काय 576 प्लस आहे बरोबर, इथे पण त्याला प्लस साईन आहे. आता इकडे येताना काय होईल ते मायनस होईल सबट्रॅक्ट बरोबर. 625 मायनस 576 ते केले असता आपले आन्सर किती येतं 49. ओके 49. आता कसला स्क्वेअर आहे 7चा स्क्वेअर आहे म्हणून 7चा स्क्वेअर लिहून घेतला इथं. एम बी स्क्वेअर हे ॲज इट इज आलं स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे एम बी इज इक्वल टू 7 इथं आन्सर आपलं आलेलं आहे. सो बी डी इज इक्वल टू 2 इंटू एम बी. आता बी डी आता हे बघा एम बी किती आपला आला आता आपण क्वेश्चन मार्क होतं इथं किती आला आपला आता 7 सेंटीमीटर. तर आपल्याला बी डी काढायचं आहे म्हणजे पूर्ण डायगोनल काढायचा आहे. हा तर आपल्याला माहितीच आहे पूर्ण 48 आहे. आता हा दुसरा पूर्ण काढण्यासाठी याच्या काय करायला लागेल आपल्याला डबल करावं लागेल. 7 इंटू 2 केलं तर काय भेटेल आपल्याला 40. हे बघा बी एम इंटू 2 मग काय होईल एम डी भेटेल आपल्याला बरोबर, पूर्ण बी डी भेटेल सॉरी. मग बी डी इज इक्वल टू हे बघा बी डी इज इक्वल टू बी एम इंटू 2 करायचं मग काय होईल तिथे आपल्याला भेटून जाईल. बघा 2 इंटू एम बी 2 इंटू 7 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ओके हे झालं तुमचं बी डी. ओके लेंथ ऑफ बी डी. तर आपण सर्व हे काढून घेतलं. मग एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. 2 डायगोनल्स काढले आपण 14 आणि 48 बरोबर. आता 14 1/2 लिहून घेतले 14 आणि 48 लिहून घेतले. आता 2 इंटू 2ने 14ला डिवाइड केला असता 2 7 14 मग 7 आले 7 इथं लिहिले आणि मल्टिप्लाय बाय 14 हे इथं लिहून घेतलं. 7 मल्टिप्लाय 14 केले असता 7 8 56 6 लिहिले 5 कॅरी 7 4 28 प्लस 5 33 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके नेक्स्ट conclusion area of a quadrilateral is 336 square centimeter. ओके चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 4th नंबरचा. इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर. रोम्बसचं काय दिलेलं आहे डायगोनलची एका लेंथ दिलेली अगोदरच्या सेम एक्झाम्पलमध्ये किती 30 सेंटीमीटर बरोबर. इथं 48 दिलेली होती इथं 30 दिलेली 30 सेंटीमीटर. अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया किती दिलेला आहे इथं 240 स्क्वेअर सेंटीमीटर. फाईंड पेरिमीटर. फाईंड काय करायचं आहे इट्स पेरिमीटर करायचं आहे आपल्याला बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. गिवन एरिया ऑफ रोम्बस किती दिलेला आहे 240 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ डायगोनल 30 सेंटीमीटर. सॉरी एरिया ऑफ रोम्बस किती दिलेला आहे 240 आणि डायगोनल ऑफ रोम्बस किती दिलेला आहे 30 सेंटीमीटर. तो आपण लिहून घेतला. ओके नेक्स्ट ABCD एक डायगोनल ड्रॉ करून घेतला. त्याच्यामध्ये आपण काय केलं इथे 30 सेंटीमीटर दाखवून घेतला एक डायगोनल दिलेला आहे तो. लेट द अदर डायगोनल बी डी सेंटीमीटर. आपल्याला हा डायगोनल माहिती आहे का नाही माहिती, त्यासाठी आपण काय केलं तर डी सेंटीमीटर कन्सिडर केलं.
एरिया ऑफ अ रोम्बस फॉर्म्युला काय आहे 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. ओके, मग एरिया ऑफ रोम्बस तर माहिती आहे आपल्याला किती येतो 240, तो लिहून घेतला. 1/2 प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स, एक डायगोनलची लेंथ माहिती किती होती ती 30, ती लिहून घेतली. 2/30 केले किती येते 15 येतं. इथं 15 मल्टिप्लाय बाय हा डी. ओके, इकडं मल्टिप्लायला आहे, इकडं जाताना इज इक्वल टूच्या साईनच्या इकडं काय डिवाईडला जाईल. ओके, डिवाईडला गेल्यानंतर इथे 15 1 जा 15 बरोबर. इथं 9 उरले 24मधून. ओके, मग 15 6 जा 90, इथे किती उरले 16. ओके, 16 डी इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. नेक्स्ट स्टेप आहे इफ ट्रायंगल AOP. आता इथं काय भेटलं आपल्याला ट्रायंगल AOP. आपण काय करू शकतो, आपल्याला हा डायगोनल भेटला आहे, BD भेटलेला आहे बरोबर. BDमध्ये काय भेटलेलं आहे, डी किती भेटला आपल्याला 16 भेटलेला आहे. 16 भेटला आहे म्हणजे डी 16 भेटला आहे. मग त्याचा हाफ किती होईल 8 बरोबर 8, आणि हा 13चा हाफ किती होतो 15 बरोबर. वी अप्लाय पायथागोरस थेरम AB² इज इक्वल टू AM² प्लस MB². आपण अगोदरच्या याच्यात सॉल्व केलं आहे त्याच्यामुळे मी इथं डायरेक्ट हे केलेलं. ओके, AB² इज इक्वल टू 15 प्लस MB² इज इक्वल टू 8 हे बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं बघा, MB आणि AB AM². ओके, AB² इज इक्वल टू 15² प्लस 8². आता AB 15² 225, 8² 64, 225 प्लस 64 289, 289 कसला स्क्वेअर आहे 17चा स्क्वेअर, 17 289. मग इथं 17चा स्क्वेअर लिहिला, स्क्वेअर गेट कॅन्सल. AB इज इक्वल टू 17 सेंटीमीटर, इथं सेंटीमीटर आहे. द पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू काय फॉर्म्युला काय आपला 4 इंटू साईड. आपली साईड तर निघाली 17 सेंटीमीटर, 4 इंटू 17 सेंटीमीटर, 4 इंटू 17 सेंटीमीटर केले असता 4 इंटू 17 किती येतं 68 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 68 सेंटीमीटर. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. ओके, बाय.